नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की मला 4 ते 5 एकरची मागणी भरपूर असते. तर त्या पद्धतीने जशी तुम्हाला जमीन पाहिजे तशी जमीन आता माझ्याकडे आलेली आहे. 4 एकरचा पट्टा आहे. अगदी स्क्वेअर म्हणजे चौरस आहे. त्याला लांब सडक रस्ता आहे. अगदी व्यवस्थित आहे. पंढरपूर तालुक्यात शेती मोडती. ही पंढरपूर शहरापासून कदाचित अंदाजे 15 ते 16 किलोमीटर बसेल शेती. तसेच पंढरपूर मंगळवेढा जो हायवे आहे त्या हायवेपासून 3 किलोमीटरवरती ही शेती आहे. आणि ह्या शेतीला सांगायचं गेलं तर अखंड रोड आहे. रोड म्हणजे एका बाजूला अखंड खूप मोठा रोड आहे. रोडचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही, काही लिटिकेशन नाही, काही नाही. अगदी व्यवस्थित आणि ही जोखीम शेती आहे. आणि ह्या शेतीमध्ये तुम्हाला सांगतो, ही पोल्ट्री फार्मचे 2 शेड आहेत. बघून घ्या तुम्ही. पोल्ट्री फार्मचे 2 शेड आहेत. आणि त्याच पद्धतीने हा जो मका दिसतो, हा मका आणि पलीकडे छोटंसं पीक दिसतं तिथंपर्यंत हे आहे, शेती आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला हे पत्र्याचं शेड दिसतंय. त्या शेडच्या अलीकडपासून ते असाच पट्टा, ही विहीर आहे. आता तुम्हाला मी सगळं दाखवतो आणि सगळं सांगतो, इतर माहिती दाखवतो. आणि महत्त्वाचं सांगायला गेलं तर ह्याच्यामध्ये ह्या शेतीमध्ये 4 एकरमध्ये अगदी नवीन बांधलेला अगदी टुमदार बंगला आहे. अगदी टुमदार आणि छानसं नवीन बांधलेला बंगला पण आहे. शेती बंगला आणि पूर्ण ह्या पोल्ट्री फार्मसह शेतीसह सगळं विकायला आपल्याकडेच आलेलं आहे. त्या शेतीमध्येच आहे सगळं. तर बघूयात आता तुम्हाला मी पुढची माहिती देतो, माहिती पण सांगतो. हे बघा मित्रांनो, ही पूर्ण मक्याचा प्लॉट आहे. हा रस्ता आहे, अखंड रस्ता आहे. हे बघून घ्या. आणि पलीकडे ज्वारी आहे. तुम्हाला हे पीक दिसतंय. इथंपर्यंत ज्वारी आहे, इथंपर्यंत आहे ती ज्वारी. असाच लांब सडक आहे. बघून घ्या. हे घ्या, हे असं आहे ह्या पद्धतीने. आणि मध्येच हे घर आणि बंगला पण आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला मी दाखवतो. हा रोड अखंड शेतीला आहे. बघून घ्या, हे बघून घ्या. ही शेतीला अखंड रोड आहे. असा अखंड रोड आहे शेतीला. त्याच पद्धतीने इथे विहीर आहे. हे मोठी विहीर आहे इथे. हे बघा, विहिरीला पाणी भरपूर असतं. आणि ह्या रोडपासून ते पत्र्याचं शेड आहे, तिथं म्हैस बांधलेली आहे. तर ते हद्द आहे. आणि हा मकवान आहे, त्याच्यातच हा मकवान पण त्याच्यातच आहे. हे बघून घ्या. अशा पद्धतीने ही शेती अगदी चांगली हिरवळ शेती आहे. पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी पण आहे इथे. पलीकडे कॅनल गेलेला आहे. 1000 फुटावर कॅनल गेलेला आहे. हे बघून घ्या. आणि आता तुम्हाला मी घर दाखवतो. आता अखंड शेती दाखवतो. हे बघा, ही अशा पद्धतीने शेती आहे. हे बघा, अशा पद्धतीने शेती आहे ही. जेवढं हे बघा, ह्या रस्त्यापर्यंत चौरस प्लॉट आहे. 4 एकरचा अगदी चौरस आहे. तर हे असा टुमदार नवीन बंगला बांधायचं काम झालेलं आहे, पूर्णत्वाकडं आलेलं आहे. थोडंफार स्टाईल वगैरे बसवायची राहिलेली आहे इथे. हे अशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. बघा आता तुम्ही, हे अशा पद्धतीने घर आहे. हे बघा, स्टाईल वगैरेचं काम राहिलेलं आहे थोडंफार. तर आत घेऊन जातो, चला. तर आपण घरात प्रवेश करत आहोत. हे अशा पद्धतीने अगदी नवीन टुमदार छानसं घर बांधलेलं आहे. स्टाईल टाकायची राहिलेली आहे. थोडंसं किरकोळ काम आहे स्टाईल टाकायची. हे हॉल आहे, बघून घ्या. हॉल आहे, हे हॉल आहे. व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचा फोटो लावलेला आहे हॉलमध्ये. तर आपण बेडरूमकडे प्रवेश करतो आहे. 2 BHKचा बंगला टुमदार आहे. असं व्हेंटिलेशन वगैरे आहे. कलर काम आणि अशा पद्धतीचे स्टाईल लावायची राहिलेले आहे. हे बघून घ्या. चांगले मोठे 2 BHKचे रूम आहेत. त्याच पद्धतीने हे बाहेर जाण्याचं एंट्री आहे. आत किचन आणि दुसऱ्या बेडरूमकडे जाण्याची एंट्री आहे. तर बघून घ्या, हे किचन अजून किचन ओट्याचं काम थोडंफार राहिलेलं आहे.
इकडून पण एंट्री दिलेली आहे त्यांनी अशी बाहेर शेतात दोन्ही बाजू. आता किचनमधून संपूर्ण शेती दिसली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी घर बांधलेलं आहे. हे दारातून दिसते बघा, दोन्ही चारी बाजूनं शेती ह्या घरातून दिसते. हे किचन आहे, किचनचं आता काम राहिलेलं आहे थोडंफार, किचन ओटा वगैरे राहिलेला आहे, लाईट फिटिंग वगैरे झालेली आहे, फक्त स्टाईल आणि कलरचं काम राहिलेलं आहे. हे बघा इथं टॉयलेट बाथरूम आहे अशा पद्धतीचं. हे बघा हे काम राहिलेलं आहे थोडंफार आणि मोठं व्यवस्थित केलेलं आहे यांनी. हे बघून घ्या. तर तुम्हाला मी एक बेडरूम, किचन, हा मोठा स्पेस आहे मी जिथे उभारले होते, संडास बाथरूम हे दाखवलेलं आहे. आणि ही दुसरं बेडरूम किरकोळ कामासाठीच राहिलेलं आहे फक्त. ही दुसरं बेडरूम. असं 2 BHKचं टुमदार घर आहे. हे बघून घ्या. तर आता आपण बाहेर पडतो, अगदी हॉलमध्येच आलो. हॉलमधून डायरेक्ट असा बाहेर जातो. असं टुमदार बंगला आहे शेतामध्ये. तर मित्रांनो अशी ही शेती आणि हे बघून घ्या. हे पोल्ट्री फार्म शेड बघून घ्या. पोल्ट्री फार्मचा शेड आहे हा. व्यवसाय चालू होता, पण काही कारणास्तव परदेशात शिक्षणासाठी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे पोल्ट्री फार्म ह्यांची बंद पडली. हे अशी पोल्ट्री फार्म आहे. हे बघा शेताच्या बरोबर मधोमध घर आणि वस्ती. हे बघा, हे का लांब सडक अशा पद्धतीने शेड आहे. संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने पोल्ट्री फार्मसाठी शेड तयार केलेला आहे. हे बघा हे असं म्हणजे अगदी रेडी पोझिशनला शेड आहे. तुम्ही व्यावसायिक जे पण शेती घेतील ते व्यवसाय करतीलच. हे बघा असे 2 शेड आहेत पोल्ट्री फार्मसाठी. तर आता तुम्हाला मी ह्या वावरातला कांदा आहे ते कांदा दाखवतो. तर चला. हे बघा पूर्ण कांद्याचं पीक आहे. हे असं पूर्ण त्या रस्त्यापर्यंत कांदा आहे. साधारण 1 एकर कांदा आहे. हे बघा त्या शेडच्या अलीकडपासून हद्द आहे. तसेच मका पण ह्याच वावरात आहे, हद्दीत आहे देणाऱ्या. हे पाणी अशा पद्धतीने जिथल्या तिथं पाणी योग्य पद्धतीने पाईपलाईन केलेली आहे. हे वावर आहे, सगळं शेती आहे. हे तुम्हाला सर्व दाखवलं. पोल्ट्री फार्म शेड दाखवलं, घर दाखवलं, टुमदार आहे. अगदी शेताच्या मध्येच घर वगैरे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला मी आता विहीर दाखवतो. हे बघा मित्रांनो ही अशा प्रकारे विहीर आहे. आता विहिरीत घेऊन चलतो, तुम्हाला दाखवतो मी. पाणी फुल आहे. हे बघा, हे बघा हे अशा प्रकारे विहीर आहे. हे बघा दगड मारावं कायमस्वरूपी पाणी असतं असं. विहीर किती फुटी आहे? 40 फुटी विहीर आहे. पाणी कायम 12 महिने असतं. हे बघा. तर मित्रांनो तुम्हाला मी पोल्ट्री फार्म नवीन टुमदार बांधलेलं ह्या शेतीतलं घर, शेती सगळं दाखवलेलं आहे. तर आता ह्याची पुढील माहिती म्हणजे ह्याची काय किंमत होईल ते मी तुम्हाला नंतर आता कळवतो. तर मित्रांनो ही शेती संपूर्ण तुम्हाला मी दाखवलेली आहे. हे शेती 4 एकर बागायती शेती जी आहे हे पंढरपूर तालुक्यात, पंढरपूरपासून एक 15 किलोमीटर पंढरपूर मंगळवेढा हायवे रोडकडे हे शेती आहे. आणि पंढरपूर मंगळवेढा हायवेपासून हे 1-1.5-2 किलोमीटर आतमध्ये बसते शेती. तर हे शेती आहे. ह्या शेतीमध्ये नवीन बांधलेला बंगला आहे. 2 पोल्ट्री फार्मचे शेड तयार आहेत. आणि बागायती शेती आहे. ह्याची प्राईस कोट केली जाते 75 लाख.
अख्ख्या संपूर्ण शेतीची 4 एकर शेतीची प्राईस कोट केली गेलेली आहे 75 लाख. आणि तुम्हाला नवनवीन माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायचे असतील, मग ते शेती राहू द्या, बंगला, प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, मग इतर प्रॉपर्टी काही राहू दे, ज्यांना घ्यायची आहे किंवा ज्यांना विकायची आहे, तर माझ्याकडे ग्राहक उपलब्ध आहे, सेवा दिली जाईल. तुम्ही मला कळवा. आणि नवनवीन माझे व्हिडिओ पाहायचे असतील, तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.